फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत स्पिनोझाची सिद्धांत। ओके, स्पिनोझांनी जे सिद्धांत मांडलेले आहे त्यांनी द्रव्य आणि ईश्वराला का बरं मान्यता दिलेली आहे ते म्हणतात माइंड आणि बॉडी म्हणजे विचार आणि जे विस्तार आहे त्यांच्याबद्दल त्यांना काय सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। जर तुम्ही माझा पहिलेचा व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या, कारण हा सेकंड व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स। तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण सेकंड व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामध्ये आज आपण बघणार आहोत स्पिनोझाची तात्विक पद्धती। ओके, तात्विक पद्धती आणि हा सगळ्यात शॉर्ट व्हिडिओ होणार आहेत, कारण मी जास्त घेऊन आलेली नाही याच्यात। ठीक आहे, तात्विक पद्धतीच इथे आपल्याला बघायची आहे। आता बघा, जेव्हा आपण म्हणून की जे मेथड ऑफ स्पिनोझा जर असा विचार केला आपण किंवा स्पिनोझाची तात्विक पद्धती काय आहे जर आपण विचार केला तर ते म्हणतात की डेकार्तने आपले विचार तार्किक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला। आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही डेकार्तचे पण व्हिडिओ बघितले असेल, मी म्हणजे आशा करते की तुम्ही बघितले असेल। लॅबनिथिसचे पण व्हिडिओ बनवलेले आहे आणि 2 तासाचा त्याला पूर्ण मर्ज पण केलेलं आहे तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी पाहू शकता। आणि हे जे आहे स्पिनोझा हे सेकंड नंबरवरती होते, डेकार्त स्पिनोझा त्याच्यानंतर लॅबनिथिस झाले। ओके, तर डेकार्त म्हणतात की माझे जे विचार होते तार्किक पद्धतीचे होते आणि स्पिनोझाचे विचार कसे आहे तात्विक पद्धतीचे। ओके, तर त्याचप्रमाणे स्पिनोझाची सुद्धा एक पद्धती होती। साहजिकच आहे, सगळ्यांची एक पद्धती असते, सगळ्यांचं एक मेथड असते। आता या पद्धतीला असं प्रज्ञात्मक आणि निगमनात्मक पद्धती इथे म्हणून ओळखल्या जात असते। म्हणजे इथे स्पिनोझांनी कुठली पद्धती म्हटलेली आहे, प्रज्ञात्मक म्हटलेली असणार आहे आणि निगमनात्मक पद्धती म्हटली आहे। आता ही जी निगमनात्मक पद्धती आहे रेने डेकार्तने आणलेली असणार आहे, कारण बुद्धिवादीचे जनक होते, त्याच्यानंतर आपले स्पिनोझा आलेले आहे, त्याच्यानंतर आपले लॅबनिथिस आले होते। ओके, तर चला, स्पिनोझाच्या मते तात्विक सत्याची आधारवाक्य प्रज्ञाजन्य असते आणि आपली बुद्धी या प्रज्ञाजन्य सत्याच्या आधारावर निगमनात्मक पद्धतीने काय करते, निष्कर्ष काढते, म्हणजे कन्क्लुजन काढते। याचं लास्ट काय असते, कन्क्लुजन काढणं। ओके, तुम्हाला काय समजलं काय नाही, तुम्ही काय करता, थंब करता, नाही तर कोणी करतही नाही, लक्षामध्ये कुणाला आवडतही नसते। पण आता काय करणार आहे, आवडणं ना आवडणं आपल्या हातात नाही आहे, कारण आपल्याला फिलॉसॉफी घेतलेली आहे तर आपल्याला ते पाहणंच आहे। ठीक आहे, तर म्हणून म्हणतात की निगमन पद्धती जे आहे एकदम लास्टमध्ये निष्कर्ष काढले जाते। आणि स्पिनोझाच्या मते ईश्वर विचार हाच खरा काय मौलिक विचार आहे आणि त्यांनाच आधारवाक्य म्हणूनही संबोधले जाते। आणि ईश्वर विचाराचा जेव्हा संबंध आपल्या आंतरिक प्रज्ञेशी आहे आणि बाकीचे आहे सर्व ईश्वर विचारावरतीच आधारित आहे, त्याचप्रमाणे गणिती आधारवाक्याची सत्यता कशी असली पाहिजे, स्वयंसिद्ध असली पाहिजे, त्या मानाने अन्य वाक्याची जी सत्ता असली पाहिजे तेही कशी असली पाहिजे, म्हणते आता निगमनात्मक असली पाहिजे, निगमनात्मक पद्धतीने झाली पाहिजे आणि त्याचे निष्कर्षही आपल्या इथे काढता आले पाहिजे। म्हणजे स्पिनोझाच्या ज्याही सिद्धांतामध्ये आपण विचार करणार आहोत त्यांनी ईश्वरावरती खूप फेथ ठेवलेला आहे, ईश्वराचा विचार केलेला आहे, ते मौलिक विचार त्यांचेवाले इथे असणार आहे आणि त्यांच्या विचारामध्येच ईश्वराचे संबंध आंतरिक आहे हेही आपल्याला इथे दिसून येते। ठीक आहे, नंतर ते म्हणतात की त्याचप्रमाणेच तत्त्वज्ञानात ईश्वर कल्पनेलाच आधारवाक्य मानल्याने बाकी सर्व विचार स्वयं निगमनात्मक पद्धतीनेच काय होते, निगमित होत असतात। आता जेव्हा मी परमेश्वरालाच मान्यता दिलेली आहे, गॉडलाच मान्यता दिलेली आहे, तर मला दुसऱ्यांची इथे काहीच गरज नाही आहे, कारण तोच काय आहे, सर्वोच्च आहे, सर्वोपरी आहे, सर्व शक्तिमान आहे, शक्तिसंपन्न असल्या कारणाने मी त्यालाच मान्यता देत आहे। बाकीचे मला कुठल्याच कल्पनेची इथे आपल्याला आयडियाची इथे काही गरज नाही, त्याचा मला आधार घ्यायचा नाही, असे कोण म्हणतात, स्पिनोझा म्हणत असते। ओके, तर या बाबतीत स्पिनोझाचे असे मत आहे की बुद्धी प्रज्ञाजन्य वाक्यांना आधारवाक्य बनवते आणि त्यापासून स्वतः काय करतो, तो निष्कर्षही काढत असते। आणि या प्रक्रियेत एका विचारापासून दुसरा विचार बनत असते। पहिला विचार हा दुसऱ्या विचाराच्या कारणरूपामध्ये कार्य करत असते, बरोबर आहे। एक जर विचार आले तर तुम्हाला डायरेक्ट दुसरा अरे बापरे नाही मला आता असं करायचं आहे, मग तुम्ही काय करता, लगेच तिसरा विचार करत असता, अरे नाही माझं हे काम झालं, मला दुसरं पण काम करायचं आहे, अरे बाबा पैसा कोणाला कामाचा नसेल, आज मला इथे 5,000 भेटायचं तर दुसरीकडे जर मला 2-3 तासाची ड्युटी भेटली चांगली तर मी तेही काम करीन, मला दुसरीकडे चला बा मी 8-10 तास काम करू शकते। आणि म्हणूनच मग आपले जे स्पिनोझाला असंही वाटलं की ही जी प्रक्रिया आहे एका प्रक्रियेतून आल्याच्यानंतर दुसरी प्रक्रिया, दुसऱ्या प्रक्रियेतून आल्यानंतर तिसरी प्रक्रिया,
म्हणजे अशा प्रकारचे जे विचार आहे ते कार्याच्या रूपाने काय करत आहे, स्पिनोझा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आता बघा, विचार करायला काही पैसे लागत नाही. मी जर म्हटलं की मी भारताचा प्रधान होणार आहे, राष्ट्रपती होणार आहे, तर मला विचार करायला काही पैसे लागत नाही. पण झालं का? नाही ना. सगळ्यात महत्त्वाचं असते पण विचार करायला काहीच आपल्याला इथे विचार करायची गरज नाही, पैसे खर्च करायची गरज नाही. विचार करणं चांगलं असते, कधी कधी होऊनही जाते. चला, तर अशा प्रकारची जे विचाराची जी शृंखला आहे ते निघते, अशी स्पिनोझा इथे म्हणत असतात. म्हणजे बघा, विचार करायची जी शृंखला असते तेही आपल्या विचारातून निघत असते, असं कोण म्हणतात? आपले स्पिनोझा म्हणत असतात. आणि त्यावरील जे सर्व विवेचन जेव्हा आपण पहिले बघितलेलं असते, तर डेकार्टप्रमाणे स्पिनोझाची ही तात्विक प्रणाली प्रज्ञात्मक अर्थात बुद्धिजन्य आणि निगमनात्मक स्वरूपाची आहे. कारण पहिलेच म्हटलं होतं, डेकार्ट नंतर स्पिनोझा आले, बुद्धिवादी दार्शनिक आहे. तर मग बुद्धी तर इथे असणारच आहे, कारण आपण रॅशनल आहोत, तर आपल्याला बुद्धीचं कामच असणार आहे. आणि या दोघांनीही गणिताला आपला आदर्श मानलेला आहे. डेकार्टनी पण मांडलेला होता, लायब्निझनी पण मांडलेला होता, आलं लक्षामध्ये, स्पिनोझानी पण मांडलेला आहे. म्हणजे जेवढेही बुद्धिवादी दार्शनिक आहे ते काय म्हणतात, माझा जेव्हा मी आधार मांडणार तर गणितालाच आधार मांडणार आहे. कारण हेच काय आहे, सर्वोपरी सत्य आहे, आजही असणार आहे, नंतरही असणार आहे. 2+2 = 4च असणार आहे. 2 × 2 4च असणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकार जगाच्या तुम्ही पलीकडे पण जाणं तरी 2 तेवढेच राहणार आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच ते तिघांनीही जे बुद्धिवादी दार्शनिक आहे त्यांनी तिघांनी पण इथे गणिताला प्राधान्य दिलेलं असणार आहे. तत्त्वज्ञानात गणिताप्रमाणे निश्चित निष्कर्ष काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असणार आहे. दोघेही आधार वाक्यांना प्रज्ञाजन्य मानतात आणि म्हणून अन्य सर्व वाक्याची सत्यता ही आधार वाक्याच्या सत्यतेवर आधारित असते. परंतु या दोघांच्या आधार वाक्यात थोडाफार फरक असलाच पाहिजे. कारण सगळ्याच्या याच्यामध्ये बघितलं 100% कुठलीही गोष्ट नसते, काही ना काही 1% का होईना काही ना काही फरक पाहायला मिळत असते. तर डेकार्टसाठी आत्म्याचा जो विचार त्यांनी केलेला आहे हा खरा मौलिक प्रत्यय आहे. आणि मी विचार करते म्हणून मी आहे, हेच डेकार्टच्या तत्त्वज्ञानाचे काय आहे, आधार वाक्य असणार आहे. ओके, आलं लक्षामध्ये? ज्यांनी व्हिडिओ बघितला असणार आहे ते म्हणतात, काय म्हणतात, मी विचार करते म्हणून मी आहे, हे डेकार्टचं काय आहे, आधार वाक्य. आय थिंक देअरफॉर आय ॲम. ओके, की जे स्वानुभूतीजन्य आहे. परंतु स्पिनोझाच्या तत्त्वज्ञानात ईश्वर विचार हीच काय असणार आहे, मौलिक कल्पना आहे. म्हणजे जेव्हा आपले डेकार्ट आले ते म्हणतात की माझा जो आधार वाक्य आहे की मी विचार करते म्हणून मी आहे, हे असणार आहे. तर स्पिनोझा काय म्हणतात की माझ्या तत्त्वज्ञानाचा जो आधार आहे तो काय असणार आहे, ईश्वराचाच विचार असणार आहे, असे कोण म्हणतात, आपले स्पिनोझा इथे म्हणत आहे. आणि त्यांच्या ह्या ज्या विचाराच्या कल्पनेनुसारच त्यांनी आपली इथे थेअरी सांगितलेली असणार आहे. माइंड अँड बॉडी याचा जो विचार केला तर ते म्हणतात की विचार आणि विस्तारच हे 2 गोष्टी मला इथे दिसले आहे. आणि ते धार्मिक प्रवृत्तीचे असल्या कारणाने त्यांनी ईश्वरावरती इथे आपला पूर्ण विचार त्यांच्यावरतीच इथे सांगितलेला असणार आहे. ठीक आहे, इथे हा व्हिडिओ इथे संपलेला असणार आहे. हा व्हिडिओ सेकंड होता. यानंतरचा लवकरात लवकर 3rd व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करते आणि छोटे छोटे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. ओके, चला बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.